सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करा। राजकीय, कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, आरोग्य, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये। आज आपण एसटी स्टँडच्या समोरचं जिजामाता गार्डनला या ठिकाणी आलोय। सगळं नगरसेवक पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी सासवडमध्ये मोठ्या प्रमाणात दर्शवत असताना इथं जो कॉन्ट्रॅक्टर काम करतोय त्याला हे पाणी नगरपालिकेने कसं काय दिलं अधिकृतरित्या, हा प्रश्न या ठिकाणी विचारायचं। त्या ठिकाणी प्यायचं स्वच्छ पाणी या ठिकाणी बांधकामाला वापरायसाठी दिलं गेलं। मुळात त्या ठेकेदाराला पाणी द्यायचं कारणच काय आहे? त्याचं त्यांनी बाहेरनं पाणी आणावं। लोकांचं पाणी त्या ठिकाणी इथं सुद्धा वापरलं जातंय। ठेकेदार पोसायचं काम नगरपालिका गेले अनेक दिवस झालं करते। याचे पुरावे या ठिकाणी तुम्हाला देण्यासाठी आलोय। चला आपण वरच्या बाजूला बघू काय चाललंय। आता बघा ही बाकडी काढायची, मी काढायचं आणि परत बसवायचं नाही। ह्याच्या नावाखाली पैसे कमवायचे, रंग मारून फक्त भ्रष्टाचार करायचा। 1 कोटी रुपये नमो गार्डनला त्या ठिकाणी मोदी साहेबांच्या माध्यमातून आल्यात। जुनी वीट दाखवाय नाही बांधकामाला। चला बांधकामाला वीट कसली वापरतात, काय करतात इथं बघा। जुनी वीट बऱ्याच ठिकाणी वापरली गेली आहे। बघा जुनी वीट आहे, जुन्या विटा काढून त्या ठिकाणी जुन्या विटा काढायचं काम चाललंय। मला वाटतं पाणी कुठं नाही, तिकडे जाऊन आपण मुद्दा बरं काढून। ही सुद्धा बांधकामाला जी वीट वापरली गेली आहे ही जुनी वीट आहे। ही वीट आणली कुठनं या ठेकेदारांनी? ही जवळ घ्या जुनी वीट आणली कुठनं? इथं बघा वर सुद्धा लावली जुनी विट आहे, सिमेंट ते लावले आणि मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी भ्रष्टाचाराचं काम चाललंय। व्यायामाचं साहित्य त्या ठिकाणी काढले, परत तेच बसवणार आणि नमो गार्डनच्या नावाखाली पैसे तुम्ही कमावणार। 1 कोटी रुपये तुम्ही कुठं खर्च करणार इथं ते लोकांना कळलं पाहिजे। 1 कोटी रुपये म्हणजे बारीक रक्कम नाही। आता ते पाणी कुठनं आले, हे लोक पाणी कुठनं वापरतात ते आपण बघूया। चला गव्हर्नमेंट ते पाणी कुठनं ते ठेकेदाराला दिलं जातंय याची माहिती आपण घेतोय। माझं म्हणणं आहे नगरपालिकेचं पाणी ठेकेदार वापरत असेल तर ठेकेदारावरती पाणी चोरीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। नगरपालिकेचं त्या ठिकाणी अधिकृत कनेक्शन या ठिकाणी हे गार्डनचं, आणि त्या गार्डनच्या कनेक्शनवरनं आज तो ठेकेदार स्वतःच्या कामासाठी पाणी वापरतोय। निश्चितपणे ही चोरी आहे। नगरपालिकेचा ठेकेदार नगरपालिकेचं जरी काम करत असेल त्याला आपण पैसे देतोय, त्यांनी त्याचं काम त्याच्या पद्धतीने त्याच्या पैशाने केलं पाहिजे, नगरपालिकेच्या पाण्यावर नाही। हा जो पाणी वापरतो इथलं ह्याच्यावरती गुन्हा दाखल केला पाहिजे असं माझं म्हणणं आहे। सगळी बोला इकडं, इकडे सगळी लवकर सदर ठेकेदारा गुन्हा दाखल करा। 1 कोटी रुपयाची कामं तुम्ही लोकांना देताय, ठेकेदार पोसायची कामं चालली तुमची। सदर ठेकेदारावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे। तुमच्या सगळ्यांचं काय मत आहे बाळासाहेब? गुन्हा दाखल झाला पाहिजे। पाणी नाही, कोंढळ बंद करून इथं बांधकामासाठी वापरलं जाते। इथं गोरगरीब लोकांचं कोंढाळ बंद केलंय आणि इथं या ठिकाणी नगरपालिकेचं अधिकृत कनेक्शन ठेकेदार वापरतोय। ठेकेदारावर गुन्हा दाखल करा। पुढं पाणी निघतंय तिथं आपण इथपर्यंत चेक करत आलोय। या ठेकेदारावर गुन्हा दाखल झाला पाहिजेत। आमच्या विरोधकांची उद्या लेटर हेड देऊन मागणी करू। तुमच्या माध्यमातून फक्त लोकांना हे सांगायचंय की बघा ही वस्तुस्थिती काय, ह्या ठेकेदारावर गुन्हा दाखल झाला पाहिजेत। ह्याला पोसायसाठी नगरपालिका आहे का ठेकेदारांना? गोरगरिबांचं पाणी तुम्ही वापरतायच कसं? 50 फुटावर गोरगरीब लोक पाणी नेतात, तो बंद केलाय आणि हे पाणी त्या ठेकेदाराला त्या ठिकाणी द्यायचं काम चाललंय काय? आज नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवस 18 सप्टेंबर रोजी असतो, त्या संदर्भात त्या निमित्ताने एकनाथभाई शिंदे नगरविकास खात्याकडून प्रत्येक नगरपालिकेला 1 कोटी रुपये वर्ग झालते। त्याचा विकास म्हणून एकच भाग हा विकसित करणे होतं, पण ह्या बागेच्या आधीच
ठेकेदारांनी पार इथं नुकसान करून ठेवलेलं आहे. पहिलं चांगल्या ज्या वस्तू होत्या त्या पार पाडून टाकल्यात. ह्याची पाहणी आम्ही मगाशी केली तेव्हा आमची भेट झाली तेव्हा आम्ही हे सगळं दाखवलं की बाबा इथं काय चाललंय नक्की. आज ठेकेदाराला आज एक नाही तर काँग्रेसचे अनेक ठेकेदार आहेत ते सासवड नगरपालिकेत नुसते म्हणजे वर्षानुवर्षे मोठे होत गेल्यात. दुसरं काहीच नाही, विकास काम बाजूला आणि फक्त ठेकेदार पोसायचं काम चालू आहे. ते सीओनला मी विनंती करणार आहे की त्याच्यावर योग्य ती कारवाई लवकरात लवकर व्हावी. आणि पाणी नगरपालिकेचा ठेकेदार वापरतोय हे कशासाठी, त्याच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे. नागरिकांना सुप्रीम नमस्कार, जय महाराष्ट्र. या ठिकाणी सर्वच शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नगरसेवक या ठिकाणी उपस्थित आहेत. सोबत आमचे जुने सहकारी आनंद भैया जगताप, भाजपचे शहर प्रमुख हे देखील या ठिकाणी आमच्या सोबत उपस्थित आहे. चांगल्या कामासाठी एकत्र आलं पाहिजे आणि आम्हाला निश्चितपणे त्याचं मानसिक समाधान आहे की आम्ही चांगलं काम होण्यासाठी भाजपचे शहर प्रमुख आणि शिवसेनेचे शहर प्रमुख सोबत पदाधिकारी आम्ही या ठिकाणी सोबत जिजामाता उद्यान आहे सासवडचं, त्या ठिकाणी देशाचे लाडके आणि लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांचा 18 सप्टेंबर रोजी वाढदिवस आपण मोठ्या दिमाखात आणि उत्साहात साजरा करत असतो. त्यानिमित्ताने महाराष्ट्र राज्याचे नगरविकास आणि नगरविकास शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्य नेते, आमचे सर्वांचेच लाडके नेते एकनाथभाई शिंदे साहेब यांच्या नगर विकास विभागातून प्रत्येक शहराला, प्रत्येक नगर परिषद असेल, नगरपंचायत असेल, नगरपालिका असेल, या सर्वांनाच 1 कोटी रुपयांचा नमो उद्यान योजना ही जाहीर करून त्या ठिकाणी 1 कोटी रुपये वर्ग देखील केले होते. आज सासवडमध्ये ते 1 कोटी रुपये आले असता ह्या सासवड नगरपालिकेच्या प्रशासनाने काय केले, जिजामाता गार्डन जे आहे तर त्या एकाच गार्डनला ते 1 कोटी रुपये देऊ केलेत. आमचा असं मागणी होती त्यावेळेस की बाबा सगळ्या वार्डातने 10-10, 5-5 लाख रुपये तुम्ही देऊन छोटे मागणी होती की बाबा हा जो कारभार आहे आणि हे जे काम आहे एकदम पारदर्शकपणे चालू राहावं म्हणून आम्ही या ठिकाणी पाणी करायला आलोय. आणि पाणी करत असताना आमच्या लक्षात आलं की ज्या ठेकेदाराला हे काम दिले त्यांनी नगरपालिकेच पाण्याच्या लाईनला कनेक्शन मारून ते पाणी या ठिकाणी तो वापरतोय, पिण्याचे पाणी, म्हणजे लोकांना प्यायला बाहेर पाणी नाही. हा ठेकेदाराला या नगरपालिकेने पाणी देऊ केलंय. मग ठेकेदार पोसायचं काम या ठिकाणी नगरपालिकेने आणि नगरपालिका प्रशासनाने केलंय. मग कायद्यात अशी कोणतीही तरतूद नाही की जे जर ठेकेदाराला तुम्ही काम दिलं असेल तर ते ठेकेदाराने बाहेरून विकत पाणी आणून ते काम पूर्ण करायची जबाबदारी त्या स्वतःची असते, कारण ते पाण्याचे पैसे देखील त्याला दिलेले असतात. मग हे कुणासाठी चाललंय? आमची अशी मागणी आहे की ह्या ठेकेदारावर आणि पाणी देणाऱ्यावर सुद्धा, मुळात नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर सुद्धा, कारण होल मारायला ठेकेदारांनी मारलं नसेल ना, नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मारून दिला असेल ना, त्याला काय माहिती लाईन कुठून गेली आणि कशी गेली. म्हणून त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी शिवसेनेची आणि भाजपच्या शहर प्रमुखांची देखील मागणी आहे. आमची संयुक्त मागणी अशी आहे की त्याच्या ठेकेदारावर आणि अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. आणि एक कोटीचं जे काम आहे चांगलं, नमो उद्यान आहे चांगलं झालं पाहिजे. सासवड शहरात एक चांगलं 100% चांगल्या दर्जाचं झालं पाहिजे. याच्यासाठी आम्ही कायम काम ज्या ठेकेदारांनी करतोय, ज्याला कुणी नगरपालिकेने शासनाने ठेका दिलाय, तो सासवड नगरपालिकेचं पाणी वापरतोय या ठिकाणी. त्याला पाणी कुणी दिलंय? नगरपालिकेने दिलं असेल तर अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा, नसेल दिलं तर संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करा की एवढी पाण्याची टंचाई असताना स्वच्छ पाणी तो या ठिकाणी बांधकामाला वापरतोय. त्याच्या काय बापाची वतनदारी आहे का सासवडचं पाणी? लोकांना त्या ठिकाणी प्यायला पाणी नाही आणि जर ठेकेदारांना कामाला पाणी तुम्ही पुरवताय किंवा घेतोय ठेकेदार, त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमची सर्व शिवसैनिकांच्या वतीने मागणी.